पुढची बातमी बघूयात। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावरती हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। अचलपूरचे आमदार प्रवीण तायडेंचे चुलत बंधू अभिजित तायडे यांना ठार मारण्याचा कट रचल्याचा बच्चू कडूंवरती आरोप आहे। हत्येचा कट रचतानाची बच्चू कडूंची कथित ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे। मात्र या ऑडिओ क्लिपची TV9 मराठी पुष्टी करत नाही। ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे प्राप्त झालेली आहे। माझ्या बाबतीत असा कट रचला गेलेला असला जरी असला याची गंभीर दखल घ्यावी त्यांनी घेतली सुद्धा आहे। परंतु याच्यापूर्वी सुद्धा असे कट त्यांनी रचले का किंवा एखाद्याला इजा पोचवली का, एखाद्याचा खून केला का, अशा प्रकारच्या गोष्टीचा तपास हा करावा। जर आज समजा ते लक्षात नसतं आलं किंवा त्याच्या पोलिसात तक्रार झाली नसती तर एखाद्या वेळी त्यांनी हा प्लान सक्सेस केला असता आणि त्यांच्या भावाचा आणि त्यांचा जीव गेला असता। निवडणुका जिंकण्याकरता, आमदार होण्याकरता एवढी लाचारी पाळणे हे काही योग्य नाही। हे लाचारपणाचं लक्षण आहे। तो म्हणतात का आमच्यासाठी कट केला, मला असं वाटतं हा व्यवस्थित आमच्यासाठी हा केलेला कट आहे। कारण आम्ही काही घाबरत नाही आहे आणि आम्ही अशा प्रकारचा हा मूर्खपणा करतही नाही। हा धंदा आमचा नाही। आम्ही रक्तदान करणारे लोक आहोत, जीव देणारे लोक आहे, जीव घेणारे नाही। तर ही ऑडिओ क्लिप नेमकी काय ती बघूयात। मात्र TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। याला थो आहे का नाही, आता तुझा किडा कोण आहे, कायद्यापेक्षा हिंमत पण करून आलं। हे डोंगर फुटते याला वरच आलेले नाही। 1-2 लाख रुपये जाईल, 3-4 लाख रुपये सांगतो। दुसरी गँग ऍक्सिडेंट म्हणून टाकून कुठं पाहिलं तर पता नाही मला माहिती ऍक्सिडेंट मध्ये ना। ऍक्सिडेंट ती आपली गँग आहे भाऊ। आपली गँग आहे ऍक्सिडेंट कुठं यवतमाळची। ते सांग म्हणजे लोक नाही येणार। मग आपला आधी आहेच आपण छत्रपतीचा गेम करायचा आहे। बरोबर 15 दिवसात गेम लावायचा भाऊ। त्याचे टिप्परच आहे असं। हो, ते रेतीवाले आहे ते स्पेशल लागतात मागं। बस 1-2 लाख रुपये देऊन दिले आपण। फोनवरून कोणाशी बोलू नका। फ्रॅक्चर नाही मग काय पुरं काम दाखवावं लागते, अर्धा काळ ठेवायचं।